नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा इथं तुम्ही इथं पाहू शकता की मी तक्षशिला साडीवरची ट्रेंडिंग अशी पप स्लीव्ज बनवलेली आहे किंवा याला देवसेना स्लीव्ज हे म्हणतात. चला तर मग आपण याची तुम्हाला मी पूर्ण कटिंग दाखवते. तर बघा याची पूर्ण उंची मी ही 10 इंच घेतली होती आणि हे 30 साईजचे ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे 7.5 इंचाची घडी घेतली आहे आणि 3 इंच मी ही कॅप हाईट ठेवलेली आहे. आणि एक्स्ट्रा आपल्याला पफसाठी हे मी 3.5 इंच घेतलेले आहे आणि वरून मी 1 इंच 1.5 इंच घेतलेले आहे. तर बघा आपल्याला ही बॉर्डर ही 5 इंचाची होती, तर ते आपल्याला शिलाई मार्जिन तयार करून 4 इंचाची बॉर्डर तयार होत आहे. तर बघा आता आपण ह्याच्यातून 4 इंच हे कट करून घ्यायचं आहे. आधी हे बघा अशा पद्धतीने 4 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. तर बघा हे आता आपल्याला सरळ लाईन वळून घेऊन आपल्याला हे पूर्ण इथून कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला अस्तर ही अशाच पद्धतीने जो वरचा पार्ट निघलेला आहे आपला, त्या पद्धतीनेच आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थितपणे ठेवून पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथं अस्तरला तुम्ही प्रेस करून घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण आहे तसंच ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे बघा आता हे कट करून घेऊया आपण. सध्या खूप चालणारी ट्रेंडिंग अशी पप स्लीव्ज आहे. तक्षशिला ही सध्या ट्रेंडमध्ये, तक्षशिला साडी ही सध्या ट्रेंडमध्ये चालू आहे. त्याचीच ही पप स्लीव्ज मी बनवलेली आहे. खूप सोप्या पद्धतीने आहे ही. याचा बॉर्डर जॉईन करण्याची पद्धत ही खूप सोपी आहे. हे बघा आता ही खालची जी आपली पट्टी निघली होती ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघा ही याच्यात ॲडजस्ट होत नाही आहे, तर दुसरा कपडा घेतला आहे मी. डबल फोल्ड आहे कपडा, पण तो तिथं मी पूर्ण असा ड्रॉ करून कट करून घेत आहे. बघा अशा पद्धतीने. तर बघा कट करून घेतलेला आहे. तर बघा आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि बॉर्डर अस्तरवर ठेवून आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा हे अस्तर ठेवून आपल्याला मी मेन फॅब्रिक कट करून घेतलं आहे. मेन फॅब्रिक हे आपल्याला थोडं एक्स्ट्राच कट करायचं असतं, जेणेकरून आपण शिलाई देताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही याचा. हे बघा अस्तरवर मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून आपण आहे तसं पूर्ण आधी जॉईन करून घेणार आहोत. ह्याला पलटी करायची गरज नाही आहे. आपण ह्याच्या खाली क्रॉसपट्टी ॲड करणार आहोत बॉर्डरची. ती जॉईन करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण अशी स्लीव्ज जॉईन करून घेतली आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊया. बघा अशा पद्धतीने. ह्याला आपण समोरील मुंड्याचा आकार दिलेला नाही आहे. पप स्लीव्जला कधीही समोरील मुंड्याचा आकार आपण जॉईन करतानाच द्यायचा आहे. हे बघा ह्याचा सेंटर काढून आता आपण किती इंचाचं घेतलं होतं, दोन्हीकडून तेवढंच घेऊन घ्यायचं आहे सेम. दोन्ही कोणत्या साईडला खुणा करून आपल्याला एकदम छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही सुईच्या साह्याने किंवा तुमच्याकडे असे जर नोक करण्यासाठी असेल तर त्यांनी तुम्ही घेऊ शकता. बघा अशा पद्धतीने समोरील साईडला आपण ज्या पद्धतीने प्लेट टाकल्या आहेत त्याच्या उलट्या पद्धतीने आपल्याला खालील साईडला टाकायचे आहे प्लेट. हे बघा आता इकडल्या साईडला आपल्याला उलट्या ह्याने टाकून घ्यायचे आहेत. याच्याने आपला पफ हा छान येतो. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण टाकून घेतलेलं. एकदा आपल्याला मोजून घ्यायचं आहे.
बघा इथं थोडंसं जास्त एक्स्ट्रा होतं, तर मी तिथे एक अजून प्लेट टाकून घेत आहे. तर बघा ही पूर्ण प्लेट टाकून घेतली आहे आणि आपला बॉर्डरचा अस्तरचा कपडा आहे याच्यावर आपण मोजून घ्यायचा आहे. तो एक्स्ट्रा आलेला आहे, तिथून आपण मार्किंग करून तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे. ते बघा आपल्याला हे बॉर्डर आता त्याच्यावर ठेवून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने हे बघा. तर बघा आता याला बॉर्डर कशी जॉईन करायची ते तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर वरच्या साईडला आपल्याला बॉर्डर ठेवून खालच्या साईडला अस्तर ठेवून द्यायचं आहे. जसे आपण क्रॉसपट्टी जॉईन करतो अगदी त्याच पद्धतीने याची शिलाई बघा कुठेही दिसणार नाही आहे आपण की बॉर्डर आपण कशी जॉईन केली आहे ते. बघा अशा पद्धतीने आपल्याला टेपचे 1 ते 2 लाईन मार्जिन सोडून शिलाई करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. तर बघा आता आपला जो पप निघलेला आहे स्लीवचा तो आपल्याला ह्या दोन्ही पट्ट्याच्या आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आणि इथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला हे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा ह्याला मी डबल शिलाई देऊन घेते आता. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण डबल शिलाई देऊन आपल्याला आता हे फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा हे पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने पलटी करून आपले हे बघा आता स्लीवची फिनिशिंग ही अगदी किती सुंदर आलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. पफ ही आपला एकदम सुंदर आलेला आहे. तर आपल्याला ह्याला आता दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. जिथं आपण बॉर्डर जॉईन केली आहे त्या दोन्ही साईडला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. याची आतमधली साईड ही तुम्हाला मी दाखवत आहे आता. तर त्याची शिलाई बघा बिलकुलही दिसणार नाही आपण की बॉर्डर आपण कशी जॉईन केलेली आहे. हे बघा इथं एकदम सुंदर असं आलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की याची आपण जशी जॉईन केली आहे ते अगदी व्यवस्थित आलेली आहे. तर याला आता आपण फिटिंग टाकून घेऊयात. फिटिंग टाकायची कारण आपल्याला पफ किती आलेला आहे तो बघायचा आहे. तर बघा याची फिटिंग आहे 5.5 इंचावर खूण करून घेते आणि याचा मुंडा 7 इंचाचा आहे. फिटिंगचा मुंडा 7 इंचाचा आहे. तर बघा याची फिटिंग ही अगदी सरळ लाईनमध्ये आलेली आहे. मी जे सांगेल त्याप्रमाणे तुम्ही पेपर कटिंग व ब्लाऊज कटिंग करून शिवले तर लाईन ही शिलाईची लाईन ही एकदम परफेक्ट येते. तर बघा आता ही फोल्ड करून दाखवते तुम्हाला. किती सुंदर असा पफ आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आता पफ आला आहे. तर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.